अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग किंवा आत्मानात्म विवेक योग असं सुद्धा एक शीर्षक आहे आणि ज्ञानपूर्ण कर्माची भक्ती असं एक शीर्षक आहे. आणि एक वाक्याचा सारांश असा आहे की माइंड्स एव्हरी डिझायर सर्टनली गेन्स मॅटर बट लुझेस स्पिरिट. म्हणजे मनाची प्रत्येक इच्छा निश्चितपणे काहीतरी भौतिक गोष्टी मिळवते पण ती आत्मा गमावते. म्हणजे अशा पद्धतीचं आहे की भौतिक गेन जिथपर्यंत होत आहे तिथपर्यंत पारमार्थिक लाभ होईलच असं नाही, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. आणि त्याचं पुढचं जे काही तपशील आहे तो आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आणि स्वामीजींच्या पुण्यस्मरण आणि विश्वकल्याण प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. मी प्रार्थना म्हणतो इथे, आपणही त्या ठिकाणी म्हणा प्रत्येकाने. मनातल्या मनात म्हणली तरी चालेल. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि विश्व कल्याण प्रार्थना. विश्व कल्याण मेरा मंत्र है, आत्म परीक्षण मेरे तंत्र है. बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही. दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा. विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है, परनिंदा मेरा वर्म है, शांति समता मेरा कर्म है. हरिओम. थोडासा प्रस्तावनेचा आणि आढाव्याचा भाग बघूया. ही गीतेचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचं हे दुसरं वळण 12व्या अध्यायाला होतं आणि तिसऱ्या वळणात आता आपण आलेलो आहे आणि तिथे 13व्या अध्यायाची सुरुवात आहे. पहिली दोन वळण आपण बघितली. सर्वसाधारणतः पहिला 6 अध्याय कर्ममार्ग किंवा कर्मयोग असं त्याचं वर्णन करतात. दुसऱ्या 6 अध्यायाचं भक्तियोग असं वर्णन करतात आणि हा आता 13व्या अध्यायापासून ज्ञानयोग अशा पद्धतीचं हे वळण आहे. आणि परत एकदा मागे सांगितलेलंच आहे तसं की एक अभ्यासक म्हणून किंवा ज्याला या गीता विषयात रस आहे, अभ्यास करण्याचा रस आहे, ह्या भूमिकेतून मी आपले हे पाठ घेतोय, तज्ञ म्हणून मुळीच नाही. स्वामीजींनी गीतेवर अनेक पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. म्हणजे धार्मिक किंवा पारमार्थिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टीने, मुलांसाठी, तरुणांसाठी, मोठ्यांसाठी, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, शहरी भागातल्या लोकांसाठी, नंतर ललित वाङ्मय रूपाने, अशा अनेक प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. तर ते सगळं वाचलेलं आहे आणि त्यांचं याच्यावरचे पाठ ऐकले, त्याची ही प्रेरणा आहे याच्या पाठीमागे. आता या सगळ्या अध्यात्माचा उपयोग व्यवहारात केला तरच त्याचं सर्वसामान्य माणसांना आपल्यासारख्या महत्व वाटेल. म्हणून गीतेचा समन्वय स्वामीजींनी व्यवहार वर्तन सुधारण्यासाठी केला. आणि तसंच आता आपण अनेक लोकांचे याच्यामध्ये संदर्भ घेतो, त्या सगळ्या विचारवंतांनी सुद्धा केला.
आता ह्या लोकांचं सुद्धा वाचन घडलं, त्यांनी लिहिलेलं गीतेवरची टीका वाचण्यात आली आणि या सगळ्याचा समन्वय करून ही जी गीता तत्व आहेत, ती सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना कशा प्रकारे उपयुक्त ठरतील, याची मांडणी करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे आपण प्रत्येक श्लोक घेऊन त्याचा अर्थ घेऊन त्या अर्थाप्रमाणे असं न जाता सर्वसाधारणतः त्या अध्यायात जी काही तत्व मांडणी केलेली आहे, ती तत्व मांडणी समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि तत्व समजता त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, हेही समजण्याचा प्रयत्न करतो. गीतेचा उपदेश जगन्मान्य असून त्याचा उपयोग सर्वत्र जाणकार जिज्ञासू करतात. आता गीतेतली जी आध्यात्मिक तत्व आहेत, ज्या संकल्पना आहेत, जी परिभाषा आहे, ती थोडीशी वरवर समजायला अवघड वाटते आणि ती वेगळ्या संदर्भाच्या किंवा माहितीच्या आधारे आपल्याला समजण्यासाठी हा एक प्रयत्न म्हणजे हे पाठ आहेत. आता एक बुद्धीने समजणं तसं एक वेळ सोपं आहे, पण ते उमजणं आणि प्रत्यक्ष वर्तनात आणणं हे अत्यंत कठीण आहे आणि स्वतः मी याचा अनुभव दोनपदी घेतोय. शेवटचा मुद्दा असा, हा 6वा मुद्दा आहे तो आपल्याला रिलेव्हंट नाहीये. 7वा मुद्दा म्हणजे आवडताय लोकांना, ऐकतायत. आता या जळगाव ग्रुपमध्ये पण एक 60-70 लॉग इन असतात, एवढ्या ऐकत असतात. आपण पण अजून पेशन्स ठेवलेला आहे ऐकण्याचा या ग्रुपने सुद्धा. म्हणून थोडा उत्साह वाटतो, प्रेरणा वाटते आणि हे असंच चालू राहावं ही स्वामीजींशी आणि महाशून्य बिंदूपाशी नम्र प्रार्थना. 5व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत आपण कर्म योगाचं शास्त्र पाहिलं. मुख्यत्वे स्वकर्तव्य किंवा स्वधर्म आचरण करण्यासाठी कर्म करायचं आणि ते कर्म अधिक वरच्या स्तरावर नेण्यासाठी त्याला सहाय्यक असं मानसिक साधनारूप विकर्म आणि अंतिम अकर्माची भूमिका गाठायची, हे आपण 5व्या अध्यायापर्यंत बघितलं. 6व्या अध्यायाला कर्मयोगच आहे, परंतु त्याला भक्तीच्या तत्वाची जोड दिलेली आहे आणि अशा तऱ्हेने त्या ठिकाणी ध्यानाच्या माध्यमातून बाबा हो ते स्लाइडवर क्लिक केलं तर ते स्लाइड दिसेल. आता स्लाइड दिसत नाहीये. रोल म्हणजे फक्त सुरुवात टायटल दिसतंय, जीवन गीता 13वा अध्याय. आता दिसते? हा, आता दिसते. हा, आता दिसते? हो हो, आता दिसते. हो शिफ्ट होते? हो, आता होती. हा, ओके, ठीक आहे. तर 5व्या अध्यायापर्यंत आपण कर्मयोगाचा विचार केला. 6व्या अध्यायाला कर्माला एकाग्रतेची किंवा ध्यानाची जोड दिली आणि ध्यान म्हटलं की समर्पण आलं, म्हणजे त्या ठिकाणी भक्तीचा भाग सुद्धा सुरू झाला. आणि मग 11व्या अध्यायापर्यंत किंवा 12व्या अध्यायापर्यंत आपण भक्तियोग बघितला. 6व्या अध्यायामध्ये एकाग्रता बघितली, 7व्यामध्ये प्रपत्ती योग बघितला, 8व्यामध्ये सातत्य योग बघितला, 9व्यामध्ये समर्पणता योग बघितला आणि 10व्या अध्यायामध्ये क्रमिकता म्हणजे पायरीने ईश्वराचं रूप कसं पचनी पाडायचं, म्हणजे विविध विभूती ज्या आहेत त्या विभूतीचं वर्णन या 10व्या अध्यायात आलेलं आहे. आणि मग ईश्वर समजताना हा ईश्वर सगळीकडे कसा आहे हे समजण्यासाठी आपण वेगळ्या विभूती बघितल्या आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भरून राहिलेला परमात्मा आपल्या समजमध्ये किंवा बुद्धीमध्ये कसा जिरवायचा हे आपण 10व्या अध्यायामध्ये बघितलं. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन म्हणजे ईश्वराची समग्रता बघितली. त्यामध्ये आपण बघितलं की परमेश्वर सगळीकडे आहे, सगळ्या रूपात आहे, मंगल रूपात आहे, तसा संहार रूपात सुद्धा आहे आणि तो अलिप्त आहे एवढा असून सुद्धा. आणि म्हणून आपल्या प्रत्येक योग्य गोष्टीला बक्षीस किंवा योग्य गोष्टीचं पुण्य आणि चुकीच्या गोष्टीचं
शिक्षा अशा पद्धतीचा नियम आहे तो आपण त्या ठिकाणी समजून घेतला. आणि समतेचा नियम आहे आणि अहंकारामध्ये विषमता असल्यामुळे अहंकार निर्मूलन करणं किंवा समतेकडे वागत जाणं हा त्यातला भाग होता. 12वा अध्याय जो होता हा पूर्ण भक्तिरसात डुंबलेला अध्याय आहे. त्यामध्ये आपण सगुण भक्ती, निर्गुण भक्ती आणि हे सगळं तपशीलवार बघितलं. आणि त्या ठिकाणी अर्जुन प्रश्न विचारतो की काही सगुणाचं भजन करतात, काही निर्गुणाची उपासना करतात. देवा याला तुला कुठला भक्त प्रिय आहे, सगुण का निर्गुण? आणि मग ती सगळी उत्तरं भगवंताने दिलेली ती आपण पाहिली. त्या ठिकाणी आपण हेही बघितलं की अत्युच्च ध्येय जे आहे, आपलं जे ध्येय असेल ते भक्तीचं असो की ज्ञानाचं असो किंवा कर्माचं असो, ते ध्येय नीट समजून घ्यायचं असतं. ते आपल्या मनाशी बोलायचं असतं. ते बऱ्याच वेळा पूर्ण साध्य करणं अनेकांना शक्य होत नाही. हे आध्यात्मिक ध्येयाबद्दल आपण बोलतोय. पण प्रयत्न तरी प्रामाणिकपणे करायला हवा. आणि जे समजलं तितकं नाही, पण त्याच्या शक्य होईल तेवढं खालोखाल किमान तरी वागायला हवं का नाही, हा प्रयत्न खरा भक्त कसा करतो हे आपण 12व्या अध्यायात पाहिलं. आणि आज 13वा अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथे म्हटल्याप्रमाणे हे सगळ्या विश्वाचं ज्ञान ह्या अध्यायात तत्वरूपाने दिलेलं आहे. प्रखर अशी वस्तुस्थिती ह्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे ते आपल्याला थोड्याशा अधिक एकाग्रतेने समजून घ्यायला लागेल. आता जीवनामध्ये जी अत्यंत उपयोगी तत्व आहेत आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये, तो कुठला आहे, काय वयाचा आहे, कुठल्या देशातला आहे, कुठल्या धर्माचा आहे हा विचार नाही. तर प्रत्येकाच्या जीवनासाठी उपयोगी तत्व कुठली आहेत ती गीतेमध्ये व्यासदेव नमूद करतात. आता व्यास म्हणजे व्यासाने महाभारत रचलेलं आहे आणि महाभारताचाच भाग ही गीता आहे. पण विनोबाजी असं म्हणतात की गीतेमध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या नुसत्या थिओरॉटिकल कन्सेप्ट नाहीत, तर त्या पद्धतीने वागून त्याचा अनुभव प्रत्येकाला पडताळून घेणं शक्य आहे. आणि वस्तुतः त्या तशा पडताळून घेण्यासाठी सांगितल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या गीता वर्तन हे एक प्रयोग असेल आणि त्याचा त्याला त्याप्रमाणे अनुभव येईल. आता ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे सांगितलं की कर्म करा पण फळाची आसक्तीच ठेवू नका, हे जे तत्व आपण बघतोय गीतेमध्ये परत परत, त्यालाच पूरक किंवा त्याला सपोर्टिंग असं अनालिसिस ह्या अध्यायामध्ये आहे. ते म्हणजे देव आणि आत्मा. देव कन्सेप्ट काय आहे, आत्मा कन्सेप्ट काय आहे आणि हे सगळं विश्व कन्सेप्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अध्यायामध्ये आहेत. आणि ह्या ठिकाणी युक्लिडियन जॉमेट्रीचा रेफरन्स विनोबाने दिला होता की त्या युक्लिडच्या जॉमेट्रीमध्ये त्यांनी असं म्हणलंय की त्याची व्हायटल कॉन्ट्रीब्युशन की आतापर्यंत बरेच विचारवंत तत्ववेत्ते अभ्यासक होऊन गेले, त्यांनी थिअरम्स मांडले, त्यांनी काही इक्वेशन्स मांडली, ती सगळी त्यांनी एकत्र केली, कंपाईल केली, ऑर्गनाईज केली, रिवर्क केली आणि त्यांनी मग एक कन्सिस्टंट होल अशी एक कन्सेप्ट जॉमेट्रीमध्ये डेव्हलप केली की त्याच्यानंतर पुढे जॉमेट्रीचा चांगल्या पद्धतीने विकास करता आला. त्याला इक्विलिडियन जॉमेट्री म्हणतात. मग हे जसं कॉन्क्रीट सायन्स आहे तसंच विनोबाजी म्हणतात की भगवद्गीता हे सुद्धा प्रयोगक्षम विज्ञान आहे आणि तो प्रयोग प्रत्येकाने आपल्या जीवनात करायला हरकत नाही. लाख श्लोकांची संविधा आहे. उद्देश हाच आहे की ज्या ज्या वेळेला आपल्याला आपल्या जीवनामध्ये मदतीची आवश्यकता असेल, आपले काही प्रश्न असतील, तर त्यावेळेला गीतेपासून ती मदत मिळावी. आणि अशी मदत आपल्याला सदैव मिळण्यासारखी आहे, कारण आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्या प्रश्नांचा आणि सगळ्या स्थितीचा
आणि सगळ्या परिस्थितीचा विचार भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. आणि ह्या 13व्या अध्यायात आपण जे बघणार आहोत ते गीता जे स्वधर्माचरण सांगतं त्याच्यासाठी फार उपयुक्त आहे. अत्यंत बेसिक ज्ञान आहे ते. व्यासांचं इथे दिलेलं आहे थोडक्यात माहिती की 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडन. म्हणजे व्यासानी साहित्य रचना केली, महाभारत केलं, नवग्रह स्तोत्र केलं, कल्की पुराण केलं, अनेक प्रकारची पुराणं त्यांनी लिहिली, पण त्या सगळ्याचा सारांश त्यांनी दिला आहे की 18 पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे, हे सगळ्याचा सारांश आहे. आणि महाभारतामध्ये त्यांनी जे काही सगळं लिहिलेलं आहे ते एवढं सविस्तर आहे की असं म्हणतात की त्यांनी एवढं काम करून ठेवलं की त्यानंतर वेगळं काहीच उरलं नाही. आणि ते सांगणारी ही व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ही उक्ती प्रसिद्ध आहे. महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल, पण जे महाभारतात नाही ते कुठेही असणार नाही, अशी व्यासाने लिहिलेल्या महाभारत ग्रंथांची प्रसिद्धी आहे. आणि म्हणून व्यास हे सप्तचिरंजीवापैकी एक आहेत असं पण मानलं जातं. आता इथे आपण 13व्या अध्यायाच्या विषयाकडे येऊया. जीवन, कुठलंही जीवन असलं तर त्याच्यामध्ये एक शरीर आहे आणि एक जीव आहे किंवा एक अजड आहे, एक जड आहे. जड आणि अजडाची एकत्रता म्हणजे जीवन आहे. आता ह्या जडाचा म्हणजे ह्या शरीराचा आणि त्या शरीरातल्या मनाचा म्हणा किंवा आत्माचा म्हणा, जे काही अजड किंवा नॉन मॅटर अँड नॉन मॅटर असं आपण जर का लॉजिकली सायंटिफिकली म्हटलं तर, की ह्या जडाचा त्या नान जडाची म्हणजे शरीराचा मनाशी काय संबंध आहे आणि मनाचा विश्वाशी काय संबंध आहे आणि विश्वाचा परमेश्वराशी, असा हा विषय आहे सगळा. ह्या अध्यायाच्या सुरुवातीपासून हा जो जीव आहे तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो, कर्म, ज्ञान, भक्तीच्या आधाराने भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात याचं विवरण करण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या ज्ञान मार्गामध्ये, ज्ञानयोगामध्ये म्हणजे 13, 14, 15 या सगळ्या किंवा पुढच्या अध्यायामध्ये त्यातला हा सुरुवातीचा भाग आहे. हा जीवात्मा जो आहे म्हणजे जीवामध्ये असलेला आत्मा शरीरापासून वेगळा असला तरी कुठल्या ना कोणत्या प्रकारे त्याचा देहाशी संबंध, तो वेगळा पण आहे आणि त्याचा देहाशी संबंध पण होतो. ह्या सगळ्याचं विश्लेषण ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे. 12व्या अध्यायामध्ये तू देवाला समर्पित हो, ती पुण्यशक्ती, महाशक्ती म्हणजे देव आणि तू निराळे नाहीस, तेव्हा त्यात मिळून जा, समर्पित व्हायचा प्रयत्न कर, भक्ती कर असं सांगितलंय. आणि 13व्या अध्यायामध्ये तू कर्म कर, तू कोण आहेस आणि जे तुला हवं आहे, ज्याची तू आशा करतोयस ते काय आहे, ह्या दोन्हीतला फरक तू लक्षात घे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक लक्षात घ्यायला सांगितलेला. हा क्षेत्रज्ञ योगच आहे. तर ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला जो काही फरक आहे तो लक्षात घेऊन तू तुझं काम कर, अशा पद्धतीचा सुरुवातीचा उपदेश आहे. बऱ्याच वेळा आपलं जे विचार बैठक आहे ती बरीच व्यावहारिक कल्पना किंवा व्यावहारिक तर्कशास्त्रावर आधारित आहे. म्हणून सुरुवातीलाच पांडुरंग शास्त्री इथे सांगतायत की व्यावहारिक कल्पना सोडून देऊनच तत्वज्ञान वाचायला हवं. म्हणजे याचा तर व्यावहारिक कल्पना सोडायच्या असं त्या इरिलेव्हंट नाहीयेत, परंतु त्याला बांधून घेतलं तर आपल्याला तत्वज्ञान समजायला अवघड जाईल. आपली सर्वसाधारण कल्पना अशी आहे की मन, बुद्धी आणि संवेदना किंवा कॉन्शियसनेस त्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. पण पारमार्थिक विचार करायला गेलं की हे सगळं व्यर्थ आहे. सगुण आणि निर्गुण उपासना किंवा व्यक्त आणि अव्यक्त उपासना या सगळ्याचं समन्वय 13व्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण उपासना आपण अत्यंत तपशीलवार मागच्या अध्यायामध्ये बघितली. आता त्याचा समन्वय कसा करता येईल,
ह्या अध्यायाचं जर का आपण श्लोक संगती लावली तर ती अशी आहे की पहिल्या 18 श्लोकामध्ये भगवंताच्या व्यक्त रूपाचं वर्णन आहे. 19 ते 25 या श्लोकामध्ये अव्यक्त रूपाचं वर्णन आहे आणि शेवटच्या 9 श्लोकामध्ये दोन्हीचा समन्वय आहे. थोडं अवघड आहे, पण हळू-हळू समजेल. थोडं अधिक कॉन्सन्ट्रेशन करा. आंतरिक शोध घेताना म्हणजे आत्म्याचं ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर फक्त बुद्धी उपयोगी पडत नाही. कारण जन्मोजन्मी आलेल्या संस्कारामुळे बुद्धीवर एक संस्काराचा पडदा असतो. हा पडदा जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत आत्म्याचा साक्षात्कार होत नाही. आणि हा पडदा जर का दूर करायचा असेल, तर आपल्याला चित्तशुद्धी करायला पाहिजे. आणि अशी चित्तशुद्धी साधणं म्हणजेच फक्त ज्ञान आणि बाकी सगळं अज्ञान, अशी भगवद्गीता ज्ञानाची आणि अज्ञानाची व्याख्या करते. पहिल्या 18 मध्ये हे जे सांगितलेलं आहे, त्याचा हा 18वा श्लोक आपण सुरुवातीला घेतलाय. संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसेची हे जाणूनि भक्त जे माझा माझे सायुज्य मेळवी. म्हणजे पहिल्या 18 श्लोकामध्ये क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संक्षेपाने सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या संकल्पना एकदा स्पष्ट कळल्या, जाणून घेतल्या, की मग भक्त माझ्या पर्यंत येऊन पोचतो, असं भगवंत या पहिल्या भागामध्ये म्हणतात. 18वा श्लोक घेतला आपण, पण त्याच्या आधीचे श्लोक सुद्धा नंतर बघणार आहोत. स्वतःचा आरसा होणं फार कठीण असतं. मी कोण आहे इथपर्यंत तुम्ही येऊन पोचलात म्हणजे स्वतःचा परिचय झाला. आणि हा जो कोहम, मी कोण आहे, ह्या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं तर त्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. क्षेत्रज्ञ हा विषय अशा प्रकारच्या आत्मपरीक्षणाच्या मूलभूत चिंतना अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण माझ्यामध्ये क्षेत्र पण आहे आणि क्षेत्रज्ञ पण आहे. आणि मग हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ कशा पद्धतीने संबंधित आहे, ह्या सगळ्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि म्हणून मी कोण, आणि मी कोण म्हणजे मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे मन आहे, का मी म्हणजे आत्मा आहे, का मी म्हणजे सगळं आहे, अशा प्रकारचे जे आपल्याला प्रश्न नेहमी पडतात, त्याचं विश्लेषण या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी असं आपण म्हणतात, की प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यात एक आतला भाग आहे आणि एक बाह्य रूप आहे, एक अंतर्रूप आहे आणि बाह्य रूप आहे. तर हे एनालिसिस जर का प्रत्येक वस्तूचं केलं, तसं जर का जीवाचं एनालिसिस केलं तर बाह्य देह आणि आतला आत्मा म्हणून वरच्या गोष्टीला, देहाला दूर करून प्रत्येक वस्तूतली सार किंवा आत्मा घेण्याची सारग्राही दृष्टी आपण लावून घेतली पाहिजे. म्हणजे बेसिकली वरवर न बघता अत्यंत सूक्ष्म पद्धतीने कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करून सारग्राही दृष्टी, म्हणजे जसं आपण म्हणतो की बाहेर नारळ आहे, आत खोबरं आहे, अशा पद्धतीचं, आणि त्याच्यात सुद्धा काही असू शकेल, पाणी आहे, अशा पद्धतीने जे आपण वरचे अनालिसिस न करता, तर अशी सवय डोळ्याला, विचाराला, मनाला लावणारं शिक्षण आणि पृथक्करण आपल्या विचारासाठी या 13व्या अध्यायामध्ये मांडलं आहे. स्वतःकडे पाहायचं असो किंवा दुसऱ्याकडे पाहायचं असो, आतलं आणि बाहेरील अशा दोन्ही तऱ्हेचं पृथक्करण आवश्यक आहे. नारळाचं फळाचं टरफल बाजूला सारायचं आणि आतला गर बघायचा. याचा अर्थ असा की प्रत्येक वस्तूचं बाह्यरूप आणि अंतर्गबाह्य याचं पृथक्करण करायचं. बाह्य देह आणि आतला आत्मा जसा आहे त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूचं दुहेरी रूप आहे. आणि याप्रमाणे पाहण्याची सवय करून देहाला, म्हणजे वरच्या रूपाला दूर करून प्रत्येक वस्तूच्या अंतर्यामी असलेलं सार घेण्याची सारग्राही दृष्टी आपण विकसित केली पाहिजे. आणि मग ह्या ठिकाणी असं म्हणतात की प्रत्येक ठिकाणी
देह जो आहे तो देह आत्म्यामुळे अस्तित्वात आहे म्हणून देह अलग करावा आणि आत्म्याची पूजा करावी. हे सगळं पृथक्करण 13व्या अध्यायाशी मांडलेलं आहे. आपण म्हणजे 13व्या अध्यायाची ही बाह्यरेषा किंवा आउटर म्हणजे काय वरवरची माहिती घेतोय. प्रत्यक्ष काय माहिती आहे ती या 13व्या अध्यायाच्या सुरू होईल. आणि जो देहापासून स्वतःला वेगळा मारणार नाही, मी देहच आहे असं म्हणेन, देहाच्या पलीकडे माझं अस्तित्व नाही. त्याला या भगवद्गीतेत सांगितलं की सुधारणा करता येणार नाही. आणि उदाहरण दिलं आहे, की खेळाच्या बाहेर असलेला एखादा त्रयस्थ जो पंच असतो, अंपायर असतो, तो ज्याप्रमाणे खेळातला किंवा खेळाडूतला गुणदोष पाहू शकतो, त्याचप्रमाणे देह, मन आणि बुद्धी यापासून वेगळं झाल्यावरच आपल्याला देह, मन आणि बुद्धीमधले गुणदोष समजतील. आणि मग उदाहरण दिलं आहे, की मृत्यूसमयी मनुष्याचा देह जो असतो, तो सर्व पद्धतीने बिघडलेला असतो. तो अगदी पूर्ण खराब, जर्जर झालेला असतो. पण त्यातला जो तो असतो, तो मात्र लेशमात्रही बिघडलेला नसतो. तो अव्यंग असतो, निरोगी असतो. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. देह बिघडलेला आहे, परंतु त्यातला जो आहे लहानपणचा तो आणि तरुणपणचा तो, वृद्धपणचा तो आणि मरणाच्या क्षणीचा तो एकटाच असतो. तो तसाच असतो. ही गोष्ट समजली तर बऱ्याचशा जीवनातल्या समस्या मिटतील. आपल्याला परंपरागत जो विचार आहे किंवा व्यवहारातला विचार आहे, त्यामुळे देह आसक्ती आहे. आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त चोच शरीराचे आहेत. कौतुक शरीराचं आहे. अंगाला लावायला चांगला साबण पाहिजे, चांगली टूथपेस्ट पाहिजे, चांगले लोशन्स, चांगल्या कुशन्स, चांगल्या परफ्यूम्स आणि हे सगळं कशासाठी? केस आणि त्वचा आणि चेहरा असं बाह्य शरीर सुशोभित करण्यासाठी. मग स्वामीजी म्हणतात, हे स्वामीजींचं वर्णन आहे, की ते म्हणले केस, त्वचा, दात हे सगळे जे गोष्टी आहेत ना, त्या जीवशास्त्राच्या दृष्टीने मृत ठरतात. आणि त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त काळजी करतो आणि त्याचा हेतू काय? तर मी चांगलं दिसलं पाहिजे हा एकमेव अट्टास. आणि मग इथे त्यांनी एक गोष्ट सांगितली ती मुलांना. मुलांचा पाठ घेतला होता. तेव्हा ते म्हणले, की एक वधूवर सूचक मंडळ होतं. त्या वधूवर सूचक मंडळामध्ये चांगल्या-चांगल्या वधू मिळायच्या म्हणून एक मुलगा तिथे गेला. आणि अ, अ, तिकडे गेला वरती तो. तिथे बोर्डावर लागला तर की कॉम्प्युटरची सगळी व्यवस्था होती त्या वधूवर सूचक मंडळामध्ये. वरती बोर्ड होता आणि आत आल्यानंतर सूचना होत्या काय-काय करायच्या आणि ते सगळं ऑटोमॅटिक होतं. तर आला व्यवस्था होती. एक पहिल्या ठिकाणी आला, पहिल्या दारात. तिथे घ्या, वधू हव्या का उजवीकडे जा. वर हवे असेल तर डावीकडे जा. तर हा उजवीकडे गेला. तर सुंदर मुली हव्या असतील तर दरवाजा 1, मध्यम मुली हव्या असल्या तर दरवाजा 2. हा दरवाजा 1 कडे गेला. हुंडा घेणारा असेल तर दरवाजा 1, हुंडा न घेणारा असेल तर दरवाजा 2. हा परत दरवाजा 1 कडे गेला. नोकरीवाली पाहिजे, नोकरी नसलेली पाहिजे. नोकरीवाली दरवाजा 1, नोकरी नसलेली दरवाजा 2. हा परत तिथल्या एका दरवाजाकडे 1 नंबरच्या दरवाजाला गेला. पुढे बोर्ड होता, की अतिसुंदर पाहिजे का मध्यम सुंदर पाहिजे? अतिसुंदर असेल तर 1, मध्यम सुंदर पाहिजे असेल 2. हा परत 1 कडे गेला. आणि मग तिथे स्वामीजी असं सांगतात, की तिथून आत गेल्यावर पुढे मोठा आरसा ठेवला होता आणि त्यावर त्यांनी लिहिलं होतं, की आधी तुझं तोंड तरी पहा आणि मग पुढे जा. आणि मग तिथून कोणी पुढे गेल्याची हकीकत नव्हती. सगळेजण तिथनं परत आले. अशा पद्धतीची ती हकीकत आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्या देहाची आसक्ती आहे आणि आपली सगळी जी बुद्धी आहे, वरवरच्या भागात गेलेली आहे आणि म्हणून अंतर्विचार, अंतर्यामाचा विचार करा, असं या अध्यायात सांगितलेलं आहे. देह म्हणजे मी ही जी सगळी सर्वत्र भावना पसरलेली आहे, त्यामुळे या देहाच्या वर्धनासाठी मनुष्याने नाना साधन निर्माण केलेली आहेत. पण कितीही प्रयत्न केला तरी देह मरण्यापर्यंत टिकतो. आणि म्हणून कुठला आहार घेतल्याने बुद्धी सात्विक होईल, चांगले विचार निर्माण होतील. बुद्धी निर्मल सात्विक होण्यासाठी काय केलं पाहिजे? कशाचं सहाय्य घेतलं पाहिजे? हे मनुष्य सर्वसाधारणपणे पाहत नाही. देह हे साध्य नसून साधन आहे. देह हे साध्य नसून साधन आहे. ही बुद्धी दुढावली, ही बुद्धी जर का नक्की झाली, तर मग ह्या देहाला शृंगारण्याचं अति कौतुक त्याला वाटणार नाही. म्हणजे ह्याचं देहाकडे दुर्लक्ष करा किंवा देह टाकटीमध्ये ठेवू नका असं त्यांचं म्हणणं नाही.
परंतु अति कौतुक नको. तू आत्मरूप आहेस, तू देह नाहीस, तू आत्मा आहेस, हे ज्ञान आपल्याला इथे दिलं जात आहे. आणि तू माझंच अल्पांश रूप आहेस आणि परमात्म्याचं अत्यंत छोटं रूप म्हणजे आत्मा आणि ह्या माझ्या रूपाचा नाश करण्याचं सामर्थ्य कुणामध्येही नाही. हा सूक्ष्म विचार जर का पटला, ठसला, तर जीवनातली अनेक आपली भय दूर करणार आहे आणि एक प्रकारचा अद्भुत आनंद मनात निर्माण करणार आहे. आणि मी देहासाठी नाही तर चांगल्या हेतूसाठी, परमेश्वर कार्यासाठी जगेन. ज्यावेळी मला परमेश्वरी तत्व दूषित होत असेल त्यावेळी मी सर्वस्वानी लढीन. आवश्यक वाटेल तर त्या कार्यासाठी मी माझा देह सुद्धा फेकून देईन. परमेश्वरी तत्वाला उज्ज्वल करण्यासाठी देहाचा होम करायला मी सदैव तयार असेल. देह हे साधन आहे. त्याचा उपयोग संपेल त्या दिवशी हा देह फेकून द्यायचा आहे. अशा पद्धतीने स्वतःच्या आत्म्याच्या विकासाची ही युक्ती भगवान इथे सांगत आहेत आणि हे कशा पद्धतीने सांगतायत त्याच्यासाठी तपशील त्यांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी क्षेत्रज्ञ हे कन्सेप्ट आता आलेले आहेत. क्षेत्र म्हणजे शेत, बरोबर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेत चालवणारा, अशा पद्धतीचा तो एक सर्वसाधारण अर्थ आहे. म्हणून ह्या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर चालवणारा जो काही आहे भाग, आत्मा किंवा मन म्हणा, काय जे काय जीव म्हणा, ते प्राण, ते आता शरीराला क्षेत्र म्हणतात आणि ते का म्हणतात, ते कसं आहे, त्यावर कुणाची सत्य चालते, हे ज्ञान प्रत्येक देहधारी व्यक्तीला असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या अध्यायामध्ये देहाचा आणि तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केलेला आहे. याला क्षेत्रज्ञाचा विचार असं म्हणतात. पुरुषाचा म्हणजे त्या सत्तेचा विचार केलेला आहे. अर्जुना या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते, जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे. क्षेत्रज्ञ मीच तो जाण, क्षेत्रांत सगळ्या वसे. क्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे. क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे. क्षेत्रज्ञ तो कसा कोण ऐक थोड्यांत सांगतो. ऋषीनी भिन्न मंत्रात गायले हे परोपरी. वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित. भगवंत म्हणाले, अर्जुना, ह्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हे भरत कुलोत्पन्ना. आणि सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं जाण. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या वेगळेपणाचं जे ज्ञान आहे ते यथार्थ ज्ञान आहे असं माझं मत आहे. ते क्षेत्र कुठलं, कुठल्या प्रकारचं, कुठल्या विकाराने युक्त आणि त्या क्षेत्रापासून कोणते कार्य उत्पन्न होते, तो क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव कोणता, हे सगळं संक्षेपाने श्रवण कर. हे ज्ञान ऋषींनी ग्रंथामधून, पंडितांनी अनेक प्रकारे चर्चिले आहे आणि निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ठिकाणी ह्या क्षेत्राची जी 36 तत्व आहेत त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. अर्थात आपण हा मूळ भाग श्लोकाच्या माध्यमातून समजून घेऊ आणि नंतर पुढे त्याचा तपशील बघू. पंचभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळ जे. इंद्रिये अकरा त्यास खेचिते अर्थ पंचक. 5 महाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि 11 मन आणि इंद्रियांना गोचर असे 10 विषय. इच्छा, द्वेष, सुखे दुःखे
धृती संघात चेतना, विकारयुक्त हे क्षेत्र, थोड्यांत तुझ बोललो. सर्व इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियाला समजणाऱ्या, मनोगोचर मनाला समजणाऱ्या, बुद्धिगोचर आभाषिक वस्तू, इच्छा, द्वेष, सुख, दुःख इत्यादी सगळे मनोविकार, मन, बुद्धी आणि अहम हे सर्व बदलणार आहे म्हणून मिथ्या आहे. हे सर्व क्षेम आहे. हे सर्व क्षेत्र आहे. हे जे क्षेत्र आहे ते भोगासाठी आहे. सुख प्राप्त्यर्थ आहे. म्हणजे क्षेत्राचं वर्णन त्यांनी आता हे तत्वात केलेलं आहे. परंतु हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे शरीर आहे ते भोगासाठी आहे. सुख प्राप्त्यर्थ आहे. असा सर्वसामान्यप्रमाणे सर्वसामान्यांचा समज असतो. पण तत्वज्ञान सांगतं की सृष्टी भोगासाठी निर्माण झाली असेल, पण त्याचबरोबर या सृष्टीच्या नियमाच्या आत शिरून, सृष्टीच्या नियमांचे रहस्य शोधून, ते शोधून काढून ईश्वर सत्तेपर्यंत जाणं हा या सृष्टीचा खरा हेतू आहे. सृष्टीचा भोग घेणं हा वरवरचा येतो, पण सृष्टी निर्माण झालेली आहे कशासाठी? भोगासाठी नाही झालेली आहे, तर त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी झालेली आहे. म्हणून ज्ञेय काय आहे, कुणाला जाणायचं आहे, ह्या अध्यायामध्ये हे पुढे सांगितलेलं आहे. ते म्हणजे क्षेत्रज्ञ. आता हे जे शरीर आहे, शरीर आणि आत्मा, आत्तापुरतं आपण हे बघू की शरीर म्हणजे क्षेत्र आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ, किंवा जड म्हणजे क्षेत्र आणि अजड त्यातलं जे सगळं अजड भाग आहे तो क्षेत्रज्ञ, असं आपण सध्या पुरतं बघूया. आणि मग हे जे क्षेत्र आहे ते 36 तत्वांचं बनलेलं आहे. आता इकडे आपल्याकडे सायन्समध्ये अनालिसिस केलंय की बॉडी म्हणजे कशा आहेत की शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या रचना आहेत, वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स आहेत, वेगळ्या वेगळ्या काय म्हणतात त्या संस्था आहेत, त्याच्या प्रत्येक संस्थेमध्ये अवयव आहेत, त्या अवयवामध्ये अमुक हे आहे, त्याच्यानंतर आणि शेवटी पेशीचं बनलेलं आहे. आणि पेशी कसल्या आणखीन कशाच्या बनलेल्या आहेत, काय डीएनए, अरे अशा प्रकारचं अनालिसिस इथे वेगळं अनालिसिस केलंय क्षेत्राचं, की याच्यामध्ये 1 ते 5 म्हणजे 36 तत्वापैकी 5 पहिली 5 आहेत ही पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 6वा अहंकार. महाभूतांचं अहंकाराशी गाठ झाल्यावर देहाचा आकार स्पष्ट होतो. अहंकार मायेच्या पोटात सूक्ष्मपणे राहतो आणि देहाला चोहोकडे नाचवतो. बुद्धी, सुख दुःख बरं वाईट त्यातली निवड करणारी. 8वं तत्व अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे 5 महाभूतांपासून निर्माण झालेलं पाणी स्थूल धर्म टाकल्यावर सूक्ष्म रूपाने यात राहतात. प्राणी म्हणजे हे 5 महाभूतांपासून निर्माण झालेले जे प्राणी असतात, ते जेव्हा त्यांचं शरीर सोडतात, तेव्हा ते अव्यक्त तत्वामध्ये राहतात. स्थूल धर्म टाकल्यानंतर म्हणजे ते शरीर सोडल्यानंतर. 9 ते 18 ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्यामध्ये कान, नाक, डोळे, त्वचा, जिव्हा ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, हात, पाय, वाणी, उपस्थ आणि गुद ही 10 झाली म्हणजे 18 पर्यंत झाली. 19 जे आहे ते मन आहे. आणि हे मन जे आहे ते रजोगुणाचं बनलेलं आहे आणि ते चंचल आहे. आता हे जे गुण आहेत त्रिगुण त्याच्याबद्दलचा सविस्तर अभ्यास जो आहे तो पुढच्या अध्यायामध्ये आहे. आता 20 ते 29 म्हणजे ज्ञानेंद्रियांचे विषय आणि कर्मेंद्रियांचे विषय. ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहेत आणि कर्मेंद्रियांचे विषय आहेत म्हणजे चालणं, बोलणं, घेणं, देणं, मलमूत्रांचा त्याग करणं वगैरे. नंतर 30वं तत्व आहे इच्छा. इच्छेमुळे विषयांची गोडी किंवा भोगाची गोडी उत्पन्न होते. 31 द्वेष, इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास उत्पन्न होणारा तो द्वेष. सुख, इच्छित वस्तू प्राप्त झाल्यास अनुभवाला येते ते सुख. आणि दुःख म्हणजे सुखाच्या विरुद्ध धर्माचं. सुखाची आणखीन सविस्तर व्याख्या आपण पुढे बघणार आहोत. चेतना, जडाला सचेतन करणारी साक्षीभूत चैतन्याची सत्ता. धृती, परस्परातलं की राहतात. अशी प्रत्येक महाभूतामध्ये परस्पर वेगळा वेगळा स्वभाव आहे. परस्पर वेगळ्या वेगळ्या त्यांची गुणधर्म आहेत. परंतु ते सगळे एकत्र राहतात ते कशामुळे? तर धृतीमुळे राहतात. संघात म्हणजे एकंदर वरची जी 35 तत्व आहेत त्या सगळ्याचा एकत्र समुदाय याला संघात म्हणतात. आणि ही 36 तत्व मिळून शरीर तयार होतं. आणि ह्या शरीराच्या माध्यमातून पाप पुण्य निर्माण होतं.
म्हणून अध्यात्मात कौतुकाने त्याला क्षेत्र म्हणतात. कारण शेतात काहीतरी गोष्टी निर्माण होतात, तर शरीरात पापपुण्य निर्माण होतं म्हणून त्याला क्षेत्र म्हणतात. आणि ह्या क्षेत्राची व्याप्ती एवढी आहे, म्हणजे आपलं शरीर म्हणजे क्षेत्र आहे आपल्यापुरतं. परंतु हे सगळं विश्व जे आहे, त्या विश्वामध्येच सगळं क्षेत्र भरून राहिलेलं आहे. म्हणून याची व्याप्ती एवढी मोठी आहे, की स्थावरापासून परब्रह्माच्या अलीकडील सर्व स्थावर जंगम सृष्टीचा या क्षेत्रात समावेश होतो. म्हणजे परब्रह्म नावाची जी अवर्णनीय संकल्पना आहे, त्या अवर्णनीय संकल्पना सोडून ह्या विश्वात जे जे काही आहे, ते सगळं क्षेत्रामध्ये येतं. आता ह्याला काही वेगळी पॅरलल टर्म्स पण आहेत. पुरुष आणि प्रकृती असं पण म्हणतात. त्याला सांख्यशास्त्रामध्ये वेगळी दर्शनं आहेत. त्या दर्शनामध्ये वेगळी नावं दिलेली आहेत. ते अर्थात आपल्याला पुढे रेफरन्सेस येतीलच. आता ही जी 36 तत्व बघितली आपण घाईघाईने, ती जर का त्यातली जी महत्वाची काही तत्व जी आपल्याला त्यातली जी नावं माहिती आहेत आणि ज्याच्याबद्दल आपल्याला अधिक कळलं, तर हा भाग आपल्याला कळेल, ती आपण अ, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, कारण ज्ञानेश्वरीमध्ये अवघड गोष्टी सोप्या करून त्यांनी खूप चांगल्या उदाहरणाच्या माध्यमातून त्या करून सांगितलेल्या आहेत आपल्याला. नुसतं भगवद्गीता आणि त्याच्यावरची जर का आपल्याला टीका वाचली, तर ह्या गोष्टी समजणार नाही. 36 तत्वामुळे सगळं विश्व बनलेलं आहे किंवा आपलं शरीर पण बनलेलं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात, म्हणजे पिंडीमध्ये पण पिंडामध्ये पण सगळी 36 तत्व आहेत आणि सगळ्या विश्वामध्ये. तर ती कशी आहेत आणि काय पद्धतीने ह्याच्याबद्दलचं थोडंसं आपण अधिक विश्लेषण बघू. 36 तत्व आपण बघितली. त्यातला अहंकार. बघा परत एकदा ही 36 तत्व जी आपण बघितली ती अशी आहेत, की पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, ज्ञानेंद्रियांचे विषय, कर्मेंद्रियांचे विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धृती आणि संघात. आता त्यातली जी महत्वाची जी तत्व आहेत, ती आपण थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यातलं अहंकार तत्वाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. आणि जगतिशय दशे, स्वप्न लपाले असे, नातरी अवसे चंद्रगुडू, नाना अप्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, कान फुलला कलिकी अमोदू जैसा, किंबहुना काष्ठी, वन्ही जेवी किरीटी, तेवी प्रकृतीचा पोटी, गोप्यू जो असे. अहंकार हा प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्यामध्ये अहंकार नाही, पण तो आहे. आणि तो कसा निर्माण होतो? तर त्याच्याबद्दल हे वर्णन आहे, की जागृतावस्थेत स्वप्न जसं लीन असतं, म्हणजे स्वप्न असतं आपल्या मनामध्ये, पण ते जागेपणी नाही पडत. किंवा अमावास्याच्या दिवशी चंद्र जसा लुप्त असतो. आकाशात चंद्र आहे, पण तो अमावास्येच्या दिवशी दिसणार नाही. अथवा लहान बालकामध्ये तारुण्य जसं गुप्त असतं, अथवा न उमरलेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो. फार काय सांगावं अर्जुना, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्त असतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात अहंकार गुप्त असतो. हा अहंकार जो आहे, त्या सगळ्या प्रकृतीला व्यापून आहे आणि ह्या प्रकृतीत क्षेत्रात जे जे काही आहे, त्या 36 तत्वामध्ये हा अहंकार तत्व आहे. आणि तो सुप्तावस्थेत असतो किंवा कधीतरी प्रकटावस्थेत असतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे गंठी, नाना संकटी नाचवी. या अहंकाराची एक अत्यंत विलक्षण अशी गोष्ट आहे. ती अशी, की हा जो अहंकार आहे, तो अज्ञानी पुरुषांच्या मागे, म्हणजे अज्ञानी व्यक्तींच्या मागे विशेष करून लागत नाही. परंतु जे ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्या सगळ्यांचा तो नरड धरतो आणि मग त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. अहंकार कुणाला होतो? जो कोणी ज्ञानी आहे त्यालाच. म्हणून अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अहंकार सगळीकडे कसा भरलेला आहे ते थोडक्यात सांगितलं. आता बुद्धी. ह्या सगळ्यांचा आपण या शब्दांचा उपयोग आपण नेहमी करतो, म्हणून आपण तो अधिक समजून घेतोय. हे सुख ते दुःख, हे पुण्य हे दोष, काहे मेळ हे चोख ऐसे निवडी. जिथे अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया दिठी पारखिजे विशो जीवे. जे तेज तत्वाची यादी, जे सत्व गुणांची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे पाप, हे शुद्ध हे अशुद्ध, अशा प्रमाणे जी निवडानिवड करते, निवड निश्चित करते,
जिला वाईट काय आणि चांगलं काय, निंद्य काय आणि वंद्य काय ते उत्तम कळतं, लहान थोर समजते. आणि ज्या दृष्टीने जीव विषयाची परीक्षा करतो, जी तेज तत्वाचं उत्पत्ती स्थान आहे, जी सत्वगुणाची वाढती अवस्था आहे, जी आत्मा आणि जीव याच्या मधल्या जागेत राहते. अर्जुना, ती सगळी बुद्धी आहे असं समज. बुद्धी हे एक अत्यंत उच्च तत्व आहे, पण ते सुद्धा या 36 तत्वामध्ये येतं. आता अव्यक्त म्हणजे काय त्याचं वर्णन केलेलं आहे. अर्जुना, सांख्याच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितलेली आहे, तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे. त्याचं पूर्ण म्हणजे 7व्या अध्यायामध्ये श्लोक 4-5 मध्ये याचा रेफरन्स आलेला होता. आणि म्हणून भगवंत म्हणतात, की तुला पूर्वी वर्णन करताना प्रकृती म्हणजे काय ते समजवलं होतं. परा, अपरा अशा दोन्ही प्रकारांनी फोड करून सांगितलेली आहे. ही जी अध्याय 7 मधली ही ओवी आहे ती अशी आहे, म्हणजे ती माहिती अशी आहे, की अपरा प्रकृती म्हणजे 5 महाभूत, मन, बुद्धी, अहंकार, परा प्रकृती हे 8 भाग जिथे लीन होऊन राहतात. तो जो जीव आहे, त्याला अष्टधा प्रकृती आणि त्रिगुणांच्या आकाराने आलेले पदार्थ हे जरी सगळे माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. हा मागच्या अध्याय 7 मधला रेफरन्स आहे. तर त्या ठिकाणी त्याला अव्यक्त आहे, त्याच्या प्रकृतीला अव्यक्त इथे असं दुसरं नाव दिलेलं आहे. आणि जीवरूप प्रकृतीला अव्यक्त का म्हणायचं याची स्पष्टता अशी आहे, की देह गेल्यानंतर देहाधिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात असते. म्हणजे देह जातो, पण देहाने ज्या काही उपाधी केलेल्या असतात, काही कर्म केलेले असतात, त्या सगळ्यांचा परिणाम कर्मविपाक या न्यायाने किंवा संचिताच्या न्यायाने त्या कर्माच्या पोटात असतं. बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असतं. छोटंसं बीज असतं, पण त्या छोट्याच्या बीजापासून प्रचंड वटवृक्ष निर्माण होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा, की त्या सगळ्याचा जो आकार आहे, तो लीन झालेला आहे बीजामध्ये. किंवा वस्त्र पण हे तंतुरूपाने राहतं. त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांपासून झालेलं प्राण्याचे समुदाय हे स्थूलरूप टाकल्यानंतर ज्या सूक्ष्म रूपामध्ये राहतात, त्याला अव्यक्त असं म्हटलेलं आहे. आता ह्यातल्या काही भाग जे आपल्याला आहेत, ते दृश्यमान आहेत, काही अदृश्यमान आहेत, काही समजतील, काही समजणार आहेत, अशा प्रकारचे आहेत. परंतु 36 तत्वांचा अभ्यास या सगळ्या विश्वाचा अभ्यास भगवद्गीतेमध्ये अशा पद्धतीने मांडलेला आहे. परा आणि अपरा प्रकृती. प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी. हे आपण अध्याय 7 मध्ये बघितलेलं आहे. आता इंद्रिय, ह्या इंद्रियांचं वर्णन जे आहे, ते म्हणजे आपण बघितलं पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय जे आहेत, त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 98 ते 102 ओव्यामध्ये केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, की कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि या 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी या 5 इंद्रियांच्या द्वारे सुख-दुःखाची वाटाघाट करते. नंतर तोंड, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे 5 कर्मेंद्रियांचे प्रकार आहेत. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे, प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीने शरीराला आत येणं, बाहेर जाणं ह्या 5 द्वारांनी म्हणजे इंद्रियद्वारांनी होतं. अशा प्रकारची ही 10 इंद्रिय आहेत. आणि अध्यात्मामध्ये 11वं इंद्रिय म्हणजे मन. मनाला सुद्धा अध्यात्मामध्ये इंद्रिय असंच म्हटलेलं आहे. ते मन कशा प्रकारचं आहे ते नीट ऐक. जे प्रवृत्तीसी मूळ, कामाजयाचे बळ, जे अखंड सुयेछळ अहंकारासी, जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी गा. द्वैत जेथे उठी, अविद्या जेणे लाठी, जे इंद्रियाते लोटी विषयां माझी. संकल्प सृष्टी घडी, सवेची विकल्पून मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे हुलीचे कुहर, वायुतत्वांचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविली जण. मनाचं वर्णन, जे प्रवृत्तीचं मूळ आहे, कामाला ज्याचं बळ आहे, काम म्हणजे इच्छा, आणि जे अहंकाराला अखंड चेतवतं, जे इच्छेला वाढवतं, आशेला चढवतं, अर्जुना जे भयाचं संरक्षण करतं, द्वैत जिथे उत्पन्न होतं, ज्यामुळे अविद्या बलवान झालेली आहे आणि जे इंद्रियांना विषयामध्ये ढकलतं, ते मन आहे. ते आपल्या संकल्पांनी सृष्टी बनवतं.
लागलीच विकल्पाने मोडतं. पच्चे मनोविकार म्हणजे काय? मनोरथ असतात. त्या मनातून सृष्टी निर्माण होते, मनोरथातून. विकल्पाने ती मोडते आणि मनोरथांच्या उतरंडीला उतरते आणि रचते. जे भ्रांतीचं कोठार आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे आणि ज्याने बुद्धीचं द्वार झाकलं ते मन. बऱ्याच वेळा मन हे बुद्धीला जुमानत नाही. म्हणून त्याने असं म्हटलंय, की बुद्धीचं द्वार त्यांनी झाकलेलं आहे. आता इच्छा म्हणजे विषय जे आहेत ती किंवा इच्छा ज्या आहेत त्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. 36 तत्व आपण समजून घेतोय सगळं क्षेत्र समजण्यासाठी. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. तोंड, हात, पाय, उपस्थ, गुद ही 5 कर्मेंद्रिय आहेत आणि इच्छेप्रमाणे विविध गोष्टी साध्य करण्यासाठी क्रिया करणं हे काम कर्मेंद्रिय करतात. इंद्रिया विषयांची भेटी सरसीच वेगे उठी कामाची बाहुटी धरून या जियेचीने उठिलपणे मना सैंद धावणे न रिघावे तेथ करणे तोंड सुती जिये वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया ज्या गोडी तेगा इच्छा. इंद्रिय आणि विषय म्हणजे इंद्रिय आणि भोगवस्तू ह्याची भेट होता क्षणीच कामनेचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते आणि जी वृत्ती उठल्या असता मन एकसारखं धावायला लागतं आणि जिथे प्रवेश करू नये तिथे इंद्रिय तोंड खूप असतात. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते आणि या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना ती इच्छा असे समज. आता आपण हे भरभर घेतोय, परंतु हे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का अधिक अभ्यास करायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. त्याच्यामध्ये हे खूप आणखीन वेगळ्या उदाहरण दिलेलं आहेत. परंतु विषय आणि इच्छा आपल्याला शब्द माहिती आहे इच्छा. परंतु इच्छेचं इतकं छान वर्णन आणि त्याच्यामधलं त्याच्या इच्छेची संकल्पना हे आपल्याला ह्याच्यात द्वेष, सुख, दुःख हे जे आहेत ते तत्व आपण बघू. इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आल्यास तिथे उत्पन्न होणारी वृत्ती त्याला द्वेष म्हणतात. आता सुखाची त्यांनी व्याख्या दिलेली आहे, जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, म्हणजे व्यापार बंद करते. म्हणजे वाचा, काया आणि मन शांत होतं. जे देहस्फूर्तीचे बळ मोडीत आणते. जे उत्पन्न झाले असता प्राण सुद्धा शांत होतो आणि सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीने वर वाढते, सत्वगुण वाढतो आणि जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून त्यास तिथे थोपटून गाढ निद्रा आणते. फार काय सांगावं, जीवाला आत्म्याचा लाभ ऐक्य ज्यावेळी प्राप्त होतो त्या स्थितीला सुखाचं म्हणतात. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीच्या सुखाचं वर्णन इथे सुख म्हणून केलेलं आहे. आणि सायन्समध्ये असं म्हणतात की अशा पद्धतीची मनस्थिती आली की आपल्या शरीरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची जी काही ती ही असतात संप्रेरक असतात ती व्हायला लागतात. सिरॅटिन वगैरे काहीतरी त्याचं नाव आहे, आता माझ्या लक्षात नाही. परंतु अत्यंत शांत, तृप्त अशी जी स्थिती आहे ते सुखाचं वर्णन आहे. आणि अर्जुना अशी स्थिती प्राप्त न होता जे जगणं असतं ते दुःख आहे असं समज. सुख मनोरथाच्या संगतीने प्राप्त होत नाही, हे महत्वाचं आहे की मनोरथाच्यामुळे सुख प्राप्त होत नाही, पण मनाने मनोरथ करण्याचं सोडून दिलं की जे स्वतः सिद्ध आहे ते असतं. आणि म्हणून हे जे सुखाचं वर्णन केलेलं आहे ते मनाच्या इच्छांच्या पाठीमागे धावण्यामुळे मिळालेलं सुख नसून त्या सगळ्या मनोरथांचा जो अर्थ आहे तो अर्थ कळल्यानंतर ते सोडून दिल्यानंतर जे मिळालेलं समाधान आहे ते सुखाचं वर्णन केलेलं आहे. मनाची स्थिरता म्हणजे सुख आणि मनाची चंचलता म्हणजे दुःख हे अगदी थोडक्यात सुख-दुःखाला कारणीभूत आहेत किंवा सुख-दुःखाचं वर्णन असं करता येईल. स्थिर मन सुख आणि चंचल मन म्हणजे दुःख. चेतना 134 ते 142 यामध्ये ते वर्णन दिलेलं आहे. असंग साक्षीभूत अशी चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे, म्हणजे अखिल चैतन्य विश्वभूत आहे, त्याच्यामध्ये देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना असं नाव आहे. जी पायाच्या नखापासून ते मस्तकाच्या केसापर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जागत असते आणि जी तिन्ही अवस्थामध्ये बदलत नाही. मन, बुद्धी हिच्या योगाने प्रसन्न राहतात. ती नेहमी शरीररूपी वनाचा वसंत आहे. जी जड व चेतन पदार्थात सारखे असते ती अर्जुना चेतन आहे. आपला लवाजमा किती आहे हे राजाला ठाऊक नसतं सुद्धा, तरी त्याची नुसती आज्ञा निघाली तर सगळं परचक्राचं निवारण होऊ शकतं.
किंवा नुसता एक चंद्र आकाशात उगवला की समुद्राला भरती येते. पण आपल्यामुळे भरती आली हे समुद्राला माहीत नसतं. जसं राजाला माहीत नसतं की माझ्या हुकमामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि लोहचुंबकाची नुसती जवळीक लोखंडास हालचाल करायला लावते अथवा सूर्याची संगती जी लोकांना सूर्य उजाल्यानंतर वेगळे व्यापार करायला लावते. अर्जुना त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती ही जडाला चेतन दशेला आणते. म्हणजे आत्माची संगती झाली की जडाचं चेतनामध्ये कन्व्हर्जन होतं. जडाला चेतना दशा आणल्या कारणाने ह्या आत्मसत्तेला चेतना असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये असलेली जी विश्वशक्ती आहे, त्या विश्वशक्तीचा एक भाग हा चेतना आहे. धृती पंचमहाभूतामध्ये एकमेकांशी त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करीत नाही काय? पाण्याला तेज आटून टाकते आणि तेजाचे आणि वायूचं वैर आहे. आकाश तरी स्वभावतः वायूला नाहीसं करतं. त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूमध्ये शिरून पुन्हा स्वभावापासून अलग असतं ते आकाश आहे. अशी पंचमहाभूते एकमेकाला सहन करत नाहीत, असे त्यांचे स्वभावतः वैर असूनही ती 5 महाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात. म्हणजे वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने राहतात शरीरात. इतकंच नाही अर्जुना, आपल्या गुणांनी एक दुसऱ्याला पोषित असतो. त्याप्रमाणे ज्यांचं स्वभावतः एकमेकाशी पटत नाही, त्यांची एकमेकाशी मैत्री असणं, हे ज्या धैर्याच्या योगाने चालतं, त्याचं नाव धृती आहे म्हणतात. आणि ही धृती ही याच्यात आहे. आणि सांघात म्हणजे या सगळ्या 35 तत्वाच्या जीवाभावाने असणारा समुदाय जिथे राहतो, त्याला संघात असं म्हणतात. पंचभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळजे इंद्रिये अकरा त्यास खेचिते अर्थ पंचक इच्छा द्वेष सुखे दुःखे धृती संघात चेतना विकारयुक्त हे क्षेत्र थोड्यात तुझ बोलला. थोडक्यात हे सगळी 36 तत्व आहेत. आणि मग हत्ती, घोडं सगळे जे असेल सगळं समुदायाला गेलं सैन्य म्हणतात. अक्षरांचा समुदायाला वाक्य म्हणतात. ढगांच्या समुदायाला आभाळ म्हणतात. आणि सर्व लोकांनी मिळून हे जग हे नाव येतं. किंवा तेल, वात, अग्नी याच्या एका ठिकाणी संयोग झाला, की तो दिवा म्हणून प्रसिद्ध होतो. त्याप्रमाणे ही 36 तत्व ज्या एकतत्वाने जमा होतात, त्या समुदाय परत्वाने त्या क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि ह्या शरीरात म्हणजे शरीर उपशेतात पाप पुण्य पिकतं म्हणून कौतुकाने आम्ही त्याला क्षेत्र म्हणतो. कोणी देह असं म्हणतात. अनेक नावं आहेत. पण व्यक्त फक्त देह आणि शरीर म्हणजे क्षेत्र नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. सगळ्या विश्वभर आहे. क्षेत्रव्याप्ती पै परतत्वा आरवते आणि स्थावरांतो अंतवते. जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. परी सुरनरोगी घडत आहे योनी विभागी ते गुण कर्म संगी पडिले सांगते. हेच गुण विवंचना पुढा म्हणी पहिला अर्जुना प्रस्तुत आता ज्ञाना रूप दाऊ. परब्रह्माच्या अलीकडे आणि स्थावर अखेरपर्यंत धरून ह्या दोहाच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होतं आणि नाहीसं होतं ते सगळं क्षेत्र आहे. म्हणजे थोडक्यात हे सगळं जे ज्ञात अज्ञात विश्व आहे ते सगळं क्षेत्रामध्ये येतं. परंतु गुण आणि कर्म यांच्या संगतीत सापडल्या असताना देव, मनुष्य, सर्प वगैरे जातीच्या वेगळ्या या म्हणजे ह्या क्षेत्राची अनेक प्रकारे रचना होती. तो कशी रचना होते हा पुढच्या अध्यायाचा विषय आहे. की हे क्षेत्र 36 तत्व आहेत, पण ह्या तत्वातून कशा पद्धतीने सगळे हे विश्वातल्या अनेक गोष्टी साकार होतात. म्हणजे आता त्यांनी 3 उदाहरण दिले. देव, मनुष्य, सर्प पण असंख्य गोष्टी आहेत. तर त्यांनी असं म्हटलंय की ही तत्व जी आहेत ती गुण आणि कर्म याच्या संगतीत सापडल्यानंतर त्याची निर्माण होते. हाच विचार आपण अध्यायामध्ये बघणार आहोत. आणि म्हणून आता ज्ञानाचं स्वरूप आपण इथे समजून घेऊ की हे क्षेत्र म्हणजे काय ते कळलं. आणि मग ज्ञान काय, कशाचं घ्यावा? ज्ञान म्हणजे खरं ज्ञान काय? हे क्षेत्राचं ज्ञान घेतलं. क्षेत्रज्ञाचं ज्ञान सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. परंतु त्या अगोदर ज्ञानाची जी काही या अध्यायातली माहिती आहे ती आपण बघू. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा अध्याय समजायला ज्ञानेश्वरीची मदतच घ्यावी लागते. कारण ज्ञानेश्वरांनी अत्यंत सोप्या शब्दात आणि अनेक उपमा देऊन
आणि उदाहरणं देऊन हे सगळं आपल्याला समजून दिलेलं आहे. मदाचा ठावोची पुसी जे मोहा मोहाते ग्रासी नेदी आपपुरवायसी भाषावरो जे संसाराते उन्मळी संकल्प पंकू पाखाळी ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. अनावरा वेंटाळी नेया तेजे जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी डोळे आनंदाचिया ऐसे जे ज्ञान पवित्र ईक निधान जेथ विठाळले मन चोख किजे. ज्ञानाचं वर्णन आहे जे उन्मत्तपणाचा ठाव ठिकाणा नाहीसा करते, मोहाचा तोरा नाहीसा करते, जे आपलं आणि हे माझं आणि हे दुसऱ्याचं ही गोष्टच आपल्या शिल्लक ठेवून देत नाही. अर्जुना, ते ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते आणि संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते आणि आकलन करण्यास म्हणजे समजण्यास कठीण अशा परब्रह्मास जे ज्ञान व्यापून टाकते. म्हणजे अवघड असं परब्रह्म जे आहे ते सुद्धा ज्याच्यामुळे समजतं. या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते आणि जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. असे जे ज्ञान ते पवित्रपणाचा एकच ठेवा आहे, जे प्राप्त झाले असता विषयानी वितळलेले मन शुद्ध करता येते. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे वस्तुस्थितीचं जे पूर्ण सत्य आहे ते पूर्ण सत्य समजून घेण्याचं, म्हणजे त्यांनी म्हणलं मोहाचा दोरा नाहीसे करते, आपलं दुसरं ठेवून येत नाही, संसाराची आसक्ती ती काढून टाकते. नंतर अत्यंत कठीण असं परब्रह्म आहे जे ते ज्ञानाने मिळतं. अशा ह्या पद्धतीचं हे ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे ज्ञान ह्या ज्ञानकांडामध्ये किंवा ज्ञानयोगामध्ये वेगळ्या वेगळ्या अध्यायामध्ये आपल्याला समजता येईल. आणि हे शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत अत्यंत छान पद्धतीने भगवद्गीतेने समजून दिलेलं आहे. ह्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि शरीरामध्ये शरीराचा स्वामी आणि भगवंत वास करतात. आणि शरीराचा स्वामी आणि भगवंत म्हणजे शरीराचा स्वामी म्हणजे त्या शरीरापुरता जो कोणी जीव आहे तो जीव, आणि भगवंत म्हणजे सगळ्या परमात्म्याचा जो अंश आहे ते सगळे इथे राहतात. भगवंत हे शरीर आणि शरीराचा स्वामी या दोघांनाही जाणतात, म्हणून त्यांना सर्व क्षेत्राचा क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्राणी हि शरीराणी बीजं चापि शुभाशुभे तानि वेत्ति स योगात्मा ततः क्षेत्रज्ञ उच्यते. हे वेदातलं आहे. वेदाच्या म्हणण्याप्रमाणे शरीर, जीव आणि आत्मा यांना जाणणं म्हणजे ज्ञान. पण गीतेप्रमाणे जीव आणि परमात्मा यांना जाणणं म्हणजे ज्ञान. म्हणजे ते द्वैत आणि अद्वैत जो विषय आहे तो आता आपण घेणार नाही, परंतु जीव आणि आत्मा यांना जाणणं म्हणजे ज्ञान, आणि जीव हा परमात्म्याचाच भाग आहे, त्याच्यामध्ये पूर्ण एकत्व आहे, अशा पद्धतीचं गीतेचं वर्णन आहे. गीतेमध्ये वेदामध्ये थोडंसं वेगळं मत मांडलेलं आहे, परंतु वेदाचे अनेक दर्शन आहेत, त्याच्याबद्दलचा भाग आपण नंतर बघू. आणि हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल एक छान गोष्ट दिलेली आहे. जरा गोष्ट बघू आपण, थोडा विषय पण हलका होईल. की सॉक्रेटिसची गोष्ट आहे. हा सॉक्रेटिस ज्ञानी होता, पण तो ज्या गोष्टी सत्य गोष्टी सांगत होते त्या लोकांना पटत नव्हत्या, म्हणून सॉक्रेटिसला विष देऊन मारावं अशी शिक्षा देण्यात आली. तर ती शिक्षा ऐकल्यानंतर तो म्हणाला, आता मी म्हातारा झालोय, 4 दिवसांनी हा देह जाणारच होता, जो मरणारच होता त्याला मारून तुम्ही काय पुरुषार्थ साधला मला माहित नाही, पण विचार करून तर पाहाल का नाही, असं त्याची पहिली ही होती प्रतिक्रिया जेव्हा त्याला शिक्षा ऐकली तेव्हा. नंतर ज्या दिवशी सॉक्रेटिसला मारावायचा होता किंवा त्या दिवशी ती शिक्षा त्याला मिळणार होती, त्याच्या आदल्या रात्री त्याला विष देऊन मारलं. तर त्याच्या आदल्या दिवशी तो शिष्यांना घेऊन बसला होता. शेवटचा दिवस, शिष्य सगळे जमा झाले होते आणि तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी शिष्यांना सांगत होता. उद्या जाणार आहे, तर आत्मा काय, शरीर काय, ह्याच्याबद्दल तो शिष्यांना सांग. आणि मग त्याच वेळेला स्वतःमध्ये विष पिल्यानंतर, त्याला शिक्षा विषाची होती, तर विष प्यायल्यानंतर कशा वेदना होतील,
माझ्या शरीरात, ते सुद्धा तो अत्यंत मौजेने शिष्यानं सांगत होता. म्हणजे मला असं होईल, मला तसं होईल, जे काही असेल प्रचंड वेदना विषाच्या, त्या विषाच्या वेदना परंतु अत्यंत मजेने सांगत होता. कारण त्याला त्याची फिकरच नव्हती. कारण तो स्वतःला आत्मज्ञानी असल्यामुळे देह समजतच नव्हता. मग आत्म्याच्या अमरत्वाविषयी ही सगळी चर्चा संपल्यानंतर शिष्याना तर खूप वाईट वाटत होतं आणि त्यांना वाटत होतं की ह्याचा तर शिक्षा तर होणार आहे, पण आपण काय करू शकतो याच्यासाठी. मग एका शिष्याने त्याला विचारलं, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला कसं पुरायचं? तेव्हा तो सॉक्रेटिस म्हणला, अरे शहाण्या, ते मला मारणार आणि तू मला पुरणार होय? तो मारणारा माझा दुश्मन आणि तू पुरणारा माझ्यावर मोठा प्रेम करणार आहे असं वाटतं. तू रे कोण मला पुरणार? मी तुम्हाला सगळ्यांना पुरून उरणार आहे असं तो म्हणाला. मला कोणी मारू शकत नाही, पुरू शकत नाही. अरे मी इतका वेळ तुला काय सांगतोय, आत्मा अमर आहे, त्याला कोण मारणार, कोण पुरणार? आणि मग खरोखरच गेली 2-2.5 हजार वर्ष तो सॉक्रेटिस गेला, पण सगळ्यांना पुरून उरलेला आहे. अजून सुद्धा सॉक्रेटिसचं नाव नेहमी निघतं. अशा पद्धतीची जी ज्ञानी माणसाची गोष्ट आहे, ह्या अध्यायातल्या 7 ते 11 श्लोकापर्यंत भगवान ज्ञान कसं आहे आणि कोणत्या साधनांनी होतं त्याचं वर्णन करतात. नम्रता, दंभ, म्हणजे आता आपण क्षेत्र बघितलं, आता ज्ञान ही संकल्पना बघतोय. नम्रता, दंभ, शून्यत्व, अहिंसा, ऋजुता, क्षमा, पावित्र्य, गुरु शुश्रूषा, स्थिरता, आत्मसंयम, निरहंकारिता चित्ती, विषयांत विरक्तता, जन्म मृत्यू जरा रोग, दुःख दोष विचारणा, निस्संग वृत्ती कर्मात, पुत्रादींत अलिप्तता, प्रिय लाभात, अखंड समचित्तता, माझ्या ठाई अनन्यत्वे, भक्ती निष्काम निश्चळ, एकांताविषयी प्रीती, जनसंगात नावड, आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा, तत्वतां ज्ञेय दर्शन, हे ज्ञान बोलिले सारे, अज्ञात विपरीत जे. देह आणि आत्मा याचं पृथक्करण, सत्यासत्य म्हणजे काय खरं आहे, काय खोटं आहे, काय टिकणार आहे, काय जाणार आहे, ह्या सगळ्या विचाराशिवाय शक्य नाही. म्हणून हा विवेक, हे ज्ञान अंगी बाणलं पाहिजे. ज्ञान ह्याचा अर्थ आपण जाणणे असा करतो, परंतु बुद्धीने जाणणं म्हणजे ज्ञान नाही. फक्त बुद्धीने जाणून भागत नाही. ज्ञान जीवनात भिनलं पाहिजे, हृदयात मुरलं पाहिजे. ते ज्ञान हात, पाय आणि डोळा यांच्या कृतीतून प्रकट झालं पाहिजे. सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय विचारपूर्वक कर्म करीत आहेत असं झालं पाहिजे. आता सुरुवातीला आपण वाक्य बघितलं होतं की आपली जी नेहमीची बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या पलीकडे अध्यात्माचं ज्ञान आहे असं सुरुवातीला आपण रेफरन्स बघितला होता. त्याचं कारण हे आहे की बुद्धीने समजतं, परंतु त्या बुद्धीप्रमाणे वर्तन झालं पाहिजे आणि ते क्षणोक्षणी प्रकट झालं पाहिजे प्रत्येक कृतीमध्ये. आणि मग ही जी ज्ञान लक्षणं जशी सांगितलेली आहेत भगवंतांनी, तशी अज्ञान लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत. ती अज्ञान लक्षणं आहेत, ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. आता थोडा रेफरन्स मनशक्तीच्या दिवाळी अंकाचा आणि त्यातल्या स्वामीजींनी जे कथन केलेलं आहे ते. म्हणजे ह्या 2006 आणि 7च्या दिवाळी अंकामध्ये त्याचं हे झालेलं आहे प्रसिद्धी. पूर्वीचा तो ओरिजिनल जो भाग असेल तो आधीच आहे. तर निरोप घेण्यापूर्वी म्हणजे ज्यावेळेला त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेण्याच्या अगोदर, म्हणजे ही साधारणतः मला वाटतंय काहीतरी 62-63 सालची गोष्ट असावी.
त्यावेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री आलेले होते, मॉर्डे कन्नमवार होते आणि अनेक त्यावेळेचे जे साधक होते ते होते. त्यावेळेला स्वामीजींनी अजून संन्यास घेतलेला नव्हता. संन्यास घ्यावा का नाही अशा पद्धतीचं ते सगळं विचार चाललेला होता. आणि त्यावेळेला काही म्हणत होते संन्यास घ्या, काही म्हणत होते घेऊच नव्हते. ते म्हणले तुमच्या इच्छेप्रमाणे आहे. मग शेवटी दोघांच्या इच्छा असल्यामुळे त्यांनी मग टॉस केला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात आला 3 वेळा करून सुद्धा की बाबा संन्यास घ्यायचा आणि अशी ती हकीकत आहे. त्या ठिकाणी पण त्यावेळेस त्यांनी तो निरोप घेण्यापूर्वी एक निवेदन आधीच रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि ते रेकॉर्ड केलेलं निवेदन ते नसताना वाजवलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं हे जे वाक्य होतं ते आणलं, की धर्माच्या नावाने निवृत्त, निष्क्रिय आणि समाज परांमुख राहणं हे बरोबर नाही. म्हणजे निवृत्ती धर्म सांगत नाही, निष्क्रियता धर्म सांगत नाही किंवा समाजाला फटकून वागा असं धर्म सांगत नाही. पण बऱ्याच वेळा धर्माचं इंटरप्रिटेशन अशा पद्धतीने केलं जातं. आणि गीतेमध्ये आपण कायम बघतोय, की कर्तव्य आणि कर्म हे कायम करत राहिलं पाहिजे. इव्हन संन्यासी जे असतात ते सुद्धा प्रचंड प्रकारचं काम करतात हे आपण बघतो. म्हणून ते असं म्हणतात, की धर्माच्या नावाने निवृत्त, निष्क्रिय आणि समाज परांमुख राहणं हे बरोबर नाही. अधिक स्पष्टपणे बोलायचं तर तो गुन्हा आहे आणि हे सर्व बदललं पाहिजे. हातात चौपदरी घेऊन अगदी नम्रपणाने तुमच्यासमोर भीक मागतो. उठा, तुमचा आत्मा भुकेलेला आहे. त्याला भीक घाला. घेणं हे शरीराचं अन्न आहे. देणं हे आत्म्याचं अन्न आहे. काहीतरी त्याग शिका, काहीतरी कष्ट शिका. आत्मा उपाशी ठेवून शरीर पोषित बसू नका. गरिबातल्या गरिबाला सुद्धा थोडा त्याग करता येईल आणि त्या त्यागाने तोही देव बनेल. हा जो प्रश्न आहे तो तुम्ही किती द्या त्याचा नाही, देण्याची तुमची वृत्ती वाढवण्याचा, जागृत करण्याचा आहे. दीर्घ निवेदन होतं ते आणि ते दीर्घ निवेदनाच्या शेवटचा हा भाग आपण घेतोय. माझं सांगून संपलं आहे. तुमच्यासमोर भीक मागून पण संपलं आहे. देणं न देणं तुमचा हक्क आहे. स्वतःला देणारे व्हा, नाकारणारे होऊ नका. स्वतःच्या देण्याची क्रिया थोडी का होईना निर्धाराने करीत राहिलात, तर तुम्ही स्वतःला एक अपूर्व प्रत्यय मिळवाल. गीतेचा हात धरा. तिच्याबरोबर 700 श्लोकांची पावले टाका. या सप्तशतपदीतून तुमचा 700 जन्माचा संसार सुखाचा होईल. 700 जन्माचा संसार सुखाचा होईल. यापेक्षा जास्त काय सांगणार? तुमच्यातली परममंगल शक्ती जागृत असो. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. कर्मशुद्धी प्रार्थना घेतो. हे सत्य स्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या रीतीने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे, त्या मर्यादेपर्यंत मी सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. हे परमेश्वरा, ही सद्बुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान तू माझ्या सतत कायम ठेव. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम.